वरती थँक्यू सो मच. आणि चांगला खेळ तुम्हीही केलात, परंतु या मॅचमध्ये तुम्हाला पराभव पत्करावा लागला असेल तरी पुढील स्पर्धा आहे तिथे चमकदार कामगिरी होईल टीम कुरोशीची. तर दोन टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आपण पाहतोय एका बाजूला टीम आहे मोरिया 11 वारसोळी देव, तर दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी टीम आहे भैरवनाथ एरणे. बॅटिंगसाठी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला क्षितिज मोरे, नॉन स्ट्राईकला अक्षय मोरे आणि बॉलिंग मार्कवरती राहुल आलेत बॉलिंगसाठी. तर पारितोषिकांची उधळण केली जाईल कारण क्षितिज मोरे बॅटिंगसाठी आलेत. 3 षटकाराला लागोपाठचे 3 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. लागोपाठचे 3 चौकार 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून आलंय शिवाजी जाधव. पहिला बॉल इथे पहिल्या स्लिपमध्ये ट्रॅव्हल होत असताना झेल होऊ शकला असता, थोडीशी पाठी लांब राहिले क्षेत्ररक्षक आणि येतोय तो डॉट बॉल. संधी निर्माण झाली होती. रॉयल बॉलिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये, निकनेम रॉयल. एक चांगली स्पर्धा पाहताय तुम्ही. श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक 4 आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईनमध्ये आलेले नाही आहेत. बॅट स्विंग चांगली आहे, परंतु तुम्हाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती लक्ष ठेवावं लागेल. 2 बॉल डॉट झालेत आतापर्यंत. नाही, मी घेतच नाही. 2 बॉल डॉट होत आहेत. रॉयल बॉलिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह अगदी समोरच्या दिशेने बॉल आहे, साइड स्क्रीनला जाऊन आदळेल. बॉल क्रमांक 3 वरती अगदी स्ट्रेट बॅटनी स्ट्रेट हिटचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळालं या फटक्यावरती. ओहो, पॅडल स्वीप केलाय. अप्रतिम स्ट्रोक सजवताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मार्गस्थ होत असताना येणारा लागोपाठचा दुसरा चौकार. नाव आहे क्षितिज मोरे, वारसोळी देव. 4 धावा डीजे. डावा पाय वाकवल्यानंतर पॅडल स्वीप केलाय. बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढचा बॉल. आणखी एक त्याच प्रकारे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. LBW साठी अपील झाली होती त्या ठिकाणी. 2 चौकार आतापर्यंत आलेत, म्हणजेच 5 बॉल आणि 8 धावा स्कोरबोर्डती लागतायत. श्रीमान आदरणीय आनंद पालांडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, लेझेंड आहेत या केळगर सोशी गावचे. हो, खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला, पॅड लाईनला बॉल. 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. क्षितिज मोरेच्या बॅटमधून धावा आल्यात आतापर्यंत 9 धावा. त्यांनी बॉल फेस केले, 6 बॉल फेस केले. धावसंख्या वाढवावी लागेल. टीम मोरिया 11 वारसोळी देवचा विचार केला. नॉन स्ट्राईकला अक्षय मोरे आहेत, स्वतः कॅप्टन आहेत. एक चांगली स्पर्धा पाहताय तुम्ही. बॉलिंग मार्कवरती चर्चा झाली आणि नाव पुढे आलंय अजय. अगदी प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी जसा दिवस हा पुढे जाईल, प्रेक्षक मात्र या मैदानावरती येतील, कारण प्रेक्षकांची आवडीची स्पर्धा आहे जी पर्व क्रमांक 4 मध्ये येऊन पोहोचले. श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2024चं पर्व आहे 4थं. अगदी या स्पर्धेसाठी प्रत्येक टीमनी तयारी केली आणि प्रत्येक टीम आपल्या ड्रेस कोडमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. टीम भैरवनाथ एरने पाहिली तर ब्ल्यू, येलो, व्हाईट या 3 कलरची त्यांची जर्सी आहे. आणि पहा, मैदानाच्या आतमध्ये एक वेगळ्या प्रकारचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतंय. मोरिया 11 वारसोळी देव टीमचा ड्रेस कोड तुम्ही पाहिला तर ब्ल्यू कलरची जर्सी आणि त्याचबरोबर पिंक आणि व्हाईट कलरची जर्सी त्यांनी परिधान केले. म्हणजे एक चांगलं क्रिकेट, आदर्श क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. धावा आतापर्यंत आल्यात 9 स्कोरबोर्डती. इथून पुढे मोठे स्ट्रोक येतील, कारण क्षितिज मोरेचा खेळ येणं बाकी आहे या मॅचमध्ये.
लागोपाठचे 3 षटकारांसाठी पारितोषिकाची उधळण केली जाते. रोख रक्कम 500 शिवाजी जाधव यांच्याकडून. पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर अगदी आपल्या स्टाईलमध्ये बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षितिज मोरेच्या बॅटमधून येतोय ब्रँडेड स्ट्रोक. रन्स मिळतील या बॉलवरती. 6 षटकार. कव्हर रिझन मध्ये तुम्ही हा स्ट्रोक पाहिला. अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने हा स्ट्रोक अगदी प्रेक्षकांना आनंद देणारा स्ट्रोक असतो. 6 धावा क्षितिज मोरे यांच्या बॅटमधून आला. अजय यांचा पुढचा बॉल. ओहो, अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. कव्हर डीपला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 रन कंप्लीट करताय. दुसरी रनसाठी जात असताना डायरेक्ट हिट केले या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 रन्स, 2 धावा महत्वपूर्ण असतील कारण क्षितिज मोरेला स्ट्राईक जास्तीत जास्त देणं गरजेचं असेल. 17 धावा स्कोरवरती लागतायत आणि या 17 ही धावा क्षितिज मोरेंच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. बॅटिंग करणारी टीम आहे मोरिया 11 वारसोली देव. बॉलिंग करणारी टीम आहे भैरवनाथ एरणे. दोन्ही संघांमध्ये एक चांगली लढत तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. हा पुढचा बॉल. ओ, स्वीपचा फटका तुम्ही पाहताय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. आता मात्र प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. 1 रन घेण्याचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट केली जाते दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. धावसंख्या 18 आहे. आता मात्र बॅटिंगसाठी अक्षय मोरे स्वतः सज्ज होतील. अक्षय मोरेने या मैदानावरती चांगली बॅटिंग केली. ज्या स्पर्धा आपण पाहिल्या या स्पर्धांमध्ये अक्षय मोरेचं फेवरेट ग्राउंड आहे हे. इथे चांगली बॅटिंग राहिले. अजय बॉलिंग मार्गवरती तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 चा खेळ आहे सुरू. ओ, लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल यॉर्कर लेंथ होती. इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. अक्षय मोरे चाललेत माघारी या डीजे. अर्थातच किरणजी मस्कर सर आमच्या बरोबर आहेत. कालच्या दिवसामध्ये व्हॉइस ऑफ सातारा निलेश मर्डेकर सर आपल्या बरोबर होते. त्याचबरोबर तुषारजी चांबळे आपल्या बरोबर होते. खऱ्या अर्थाने कोणतीही स्पर्धा तुम्हाला फेमस करायची असेल, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची असेल तर तुम्हाला त्या स्पर्धेसाठी हवे आहेत चांगले समालोचक. आणि या स्पर्धेसाठी तुम्ही चांगली समालोचन टीम पाहताय. अपील केली होती ते पंचांकडे दाद मागितली होती. त्यामध्ये मात्र एक चिकी रन येते. किरणजी, आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहतो आणि त्या मोठ्या स्पर्धा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नव्हे तर भारत देशापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं तर एक चांगले समालोचक करतात. चांगले समालोचक असले की तुमची स्पर्धेची इत्तंभूत माहिती यूट्यूबच्या माध्यमातून अगदी प्रेक्षक राजांपर्यंत पोहोचत असते. अगदी स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम समालोचन टीम करत असते. आज आमच्याबरोबर किरण मस्कर आहेत आणि ही स्पर्धा अगदी आजच्या दिवसामध्ये रंगामध्ये आले. दुपारचं सत्र सुरू आहे. हा पुढचा बॉल. ओ, फुलटॉस बॉल. त्याला हलक्या हाताने खेळून काढले. हा बॉल ते कोणत्याही दिशेला खेळू शकले असते परंतु त्यांना पुढची 12 बॉल खेळायचे आहेत. क्षितिज मोरे हे कॅल्क्युलेटर आहेत आणि ज्या पद्धतीने ते चतुर चाणाक्ष क्रिकेटर आहेत. पुढच्या 12 बॉल मध्ये मोठे धमाके होतील याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. ऐकूया एक मराठी संगीत डीजे. कॅप्टनना मी विनंती करतो सत्र क्रमांक 1 चा खेळ संपेल
तसा हा आम्ही सामना खेळू तर आपण आपले कॅप्टन आमच्यापर्यंत येतील. षटक क्रमांक 3 चा पहिला बॉल. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन करताना तुम्हाला पाहायला मिळाले. बॉलर चांगले बॉलर आहेत. मोहन बॉलिंग मार्गवरती आलेत. क्षितिज मोरे सारख्या खेळाडूला या मॅच मध्ये थांबवलंय. रणगती जी होती तिच्यावरती रोख लावण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय भगवनाथ एरणे टीमच्या बॉलरांचा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. क्षितिज मोरे घसरलेत. एक रन तर कंप्लीट केली. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न राहील, परंतु डायरेक्ट हिटची संधी होती. बॉल पाठीमागच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. म्हणजे धावा येतील किती आपल्याला समजतील. 6 धावा या बॉलवरती असतील. पहा, ओव्हरथ्रोच्या 4 आणि धावून घेतलेल्या 2 मिळत आहेत. त्या 6 धावा अगदी ज्या पद्धतीने पाहतो ना आपण, एखाद्याच्या लक त्याच्या पाठीशी अचानकपणे येतं, तसे लक मला वाटतं आता वारसोळी देव टीमच्या बाजूने जाईल, कारण त्यांना एक बोनस मिळालाय 4 धावांचा. धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 26 धावा. 2 बॉल त्यांनी टाकलेत, म्हणजे पुढचे येणारे 4 बॉल क्षितिज मोरेसाठी. चांगला बॉल आहे. पहा, स्लोअर पद्धतीचा बॉल आहे. अति वेगाने खेळण्याचा प्रयत्न. अगोदरच बॅट फिरवून बसलेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली बॉलिंग केली यार, अप्रतिम बॉलिंग. मोहनचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. लो फुल टॉस बॉल आहे, त्याला स्वीप केलाय. अप्रतिम स्ट्रोक आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. येतोय तो षटकार. 6 धावा. किशोरी चॅम्पियन ट्रॉफी 2024 ही स्पर्धा पाहताय. पंचांच्या पॅनलमध्ये तुम्ही नावं पाहताय, मोठी नावं आहेत. दत्ता मेहरजी सर आहेत, श्रीकांत ठाकूर सर आहेत आणि वैती सर आहेत. आजच्या संपूर्ण दिवसासाठी गुणलेखक आहेत आमच्याबरोबर आकाश. आणि tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. एक अप्रतिम आणि दर्जेदार या संपूर्ण स्पर्धेचं छायाचित्रण केलं जात आहे टीम tenniscricket.in माध्यमातून. आलाय तो षटकार अगोदरच्या बॉलवरती. पुढचा बॉल असेल. क्षितिज मोरे बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. खोलवट टप्प्याचा बॉल. बॅट स्विंग चांगली आहे, परंतु गतीमध्ये परिवर्तन आहे. आज आपण पाहिलं तर मग अगदी इंटरनॅशनल क्रिकेट असो, IPL असो किंवा टेनिस क्रिकेट असो, त्याच्यामध्ये तुम्हाला जर मोठ्या फटक्यांपासून वाचायचं आहे बॉलरला, तर तुम्हाला गतीमध्ये परिवर्तन, लाईन लेंथ चांगली करावी लागेल. इथे बॉलर करतोय. खोलवट टप्प्याचा बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील स्वप्नील. एक सोपा झेल पकडलाय. क्षितिज मोरे यांचा संपलाय खेळ. विकेटचं पतन. डीजे मोठी बॅटिंग ते करू शकले नाही आहेत आज. चांगल्या फॉर्म मध्ये त्यांना पाहायला मिळालं नाही आहे. धावा स्कोरबोर्डती लागल्यात. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 32 धावा स्कोरबोर्डती लागतायत, कारण समोर जबरदस्त टीम आहे, मोठी टीम आहे भैरवनाथ एरणे, आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला 50+ धावा स्कोरबोर्डती ठेवाव्या लागतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 32 लॉस ऑफ 2 विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सोपान मोरे, ज्युनियर सोपान मोरे. परंतु स्ट्राईक एंडला आहेत जितेंद्र मोरे, बाहुबली. अप्रतिम बॅटिंग आहे त्यांची. मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये त्यांचा विश्वास आहे. नवीन बॉलर आलेत. सोनू सौरभ आलेत. सौरभ हे नाव क्रिकेटमध्ये आलं की आपल्या दादाची आठवण येते. भारतीय संघासाठी खूप मोठं योगदान राहिलं सौरभजी गांगुली यांचं.
आणि खऱ्या अर्थाने भारत आणि भारताबाहेर जाऊन लढायला कोणी शिकवलं तर खऱ्या अर्थाने ते नाव आहे क्रिकेटमधलं, जे कित्येक वर्ष जोपर्यंत क्रिकेट आहे तोपर्यंत सर्वांच्या लक्षात राहील. सौरभ दादा, सौरभजी गांगुली. आणि त्यांनी भारताला खरं बाहेरच्या देशामध्ये जाऊन जिंकायचं हे दाखवून दिलं. पहिला बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी खेळलाय. बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर स्विंग होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 बॉल येणारे. जितेंद्र मोरे यांना मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. संघ अडचणीत आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज आहे बॅटची. क्षेत्ररक्षक 2 येतील. धावा किती घेतल्या जातील? धावा किती घेतल्या तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले दोन्ही फलंदाज. चला यानंतर मॅच आहे टीम निवडी. आपण इथे आलात का? आपली मॅच आहे टीम निवडी आणि टीम हातरेवाडी. कॅप्टन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते ती 34 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहे. 34 रन्स. माफी असावी, करेक्शन करू. आम्ही देवसरे टीम आणि त्यांच्यासोबत टीम निवडी खेळेल. चांगली क्रिकेट तुम्ही पाहताय. टीम मोरिया 11 वारसोळी देव बॅटिंग करताना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. ओ हा बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये कारण पुल केलाय आणि बॉलला केलंय गुल. अर्थातच नाव आहे बाहुबली जितेंद्र मोरे यांच्या पाठमधून येत आहे. अप्रतिम स्ट्रोक. रन्स मिळतील 6. षटकार डीजे. आणखी एक स्ट्रोक. ताकदवर स्ट्रोक आहे समोरच्या दिशेने. अप्रतिम स्ट्रोक. अगदी समालोचन कक्षामध्ये बॉलला पाठवलंय. नाव आहे जितेंद्र मोरे. गाव आहे वारसोळी देव. षटकार येतोय 6 धावा डीजे. अगदी हे शेवटचं षटक आहे. टीम निवडीचे कॅप्टन आणि टीम देवसरीचे कॅप्टन आपण या आणि आम्ही टॉस करू. किरणजी मस्कर सर आपल्या बरोबर त्या ठिकाणी टॉस कबॉचच्या व्यासपीठावरती जोडली जातील. काही बॉल बाकी आहेत या षटकामध्ये, म्हणजे 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 46 धावा. एक चांगली धावसंख्या पहा. 2 षटकारांनी या मॅचचं समीकरण बदललंय. ओ लो फुल टॉस बॉल. त्याला सन्मान दिलाय कारण ज्या पद्धतीने 2 षटकार खाली होते बॉलरनी आपल्या बात्यातील एक चांगला बॉल काढला आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. शेवटचा बॉल शेष असेल जिथे मात्र बॅटिंग करताना जितेंद्र मोरे. शॉर्ट पिच बॉल आहे त्याच्यावरती. आक्रमण आक्रमण आक्रमण. या बॉलला पाठवलंय लांब आणि लांब आणि लांबच. बॉल होतोय रोडवरती लँड. हा येतोय आजच्या दिवसातील लांबवरचा षटकार. नाव आहे जितेंद्र मोरे. 6 धावा. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 52 धावा. 53 धावांचं टार्गेट असेल टीम भैरवनाथ एरणे यांच्या समोर. आपण करूया टॉस. किरणजी मस्कर सर प्लीज. मी विनंती करेल डॉक्टर गणेशजी मालुसरे साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मी टॉस घेतोय. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.
क्षेत्ररक्षण. काल कशी मॅच झाली आणि कालचा खेळ कुठल्या खेळाडूचा खेळ तुझ्या संघामधला तुला आवडला? माझा तो बॉलर याचा आणि ह्याचा कोंडूची संघ अप्रतिम बॉलिंग केली त्यांनी आणि आपल्या संघाला प्राईजमध्ये नेऊन ठेवलं. एक नंबर त्यांचा पूर्ण संघ खेळला आणि त्यांना पुढच्या वाटसाठी ऑल द बेस्ट. तुमची पण टीम वाट बघते या स्पर्धेची. हां. टॉस तुझी काय असता आमची बॅटिंगच असते. आतापर्यंत टीमचा खेळ तुझ्या कसा राहिला याचं कॅप्टन समाधानकारक आहेस? नाही, आतापर्यंत आम्ही म्हणजे जे कॅपॅसिटी आहे आमच्या प्लेयर्सची ती आतापर्यंत दिसून आली नाही किंवा ते नाही. आम्हाला खूप मॅच मध्ये 100% तुझ्या टीम कडून आता देण्यात येतील का हा विश्वास आहे? हो. थँक्यू सो मच. शुभेच्छा दोन्ही टीमला. जय शिव. थँक्यू सो मच. अगदी कॉम्बॉक्स मध्ये आपण सत्र क्रमांक 2चं धावतं विवरण करूया. अगदी नाणेफेक कक्षामध्ये तुम्ही आवाज ऐकलात. पाटणचा गोड आवाज आहे आणि सध्याच्या घडीला चर्चेत असणारे समालोचक किरण मस्कर यांनी टॉस केलाय. देवसरे टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अगदी या मॅचचं आपण ही मॅच आपण पाहणार आहोत. परंतु या मॅचमध्ये काय घडेल, कारण सत्र क्रमांक 2 मध्ये बॅटिंग करत असताना टीम भैरवनाथ एर्नेला 53 धावांचं टार्गेट आहे. या मॅचमध्ये पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षणाची रचना केली आणि पहिला बॉल अक्षय मोरे घेऊन निघालेत. शॉर्ट पिच बॉल आहे. इथे संधी होती, विकेट मिळू शकली असती. पहिल्या बॉलवरती बॅट्समन आहेत राहुल, निकनेम आहे रॉयल. पहिल्या बॉलवरती जीवदान मिळालंय पहा. पॉइंट रिझन मध्ये एक सोपा झेल सोडलाय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्त मोके मिळत नाहीयेत. पाच आज नशीब आहे खऱ्या अर्थाने भैरवनाथ एर्ने संघाच्या बाजूने एक सोपा झेल सोडलाय. इथे खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय अगदी समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, वेगाने आले, त्यांनी मात्र 1 रन्स कंप्लीट केली. अजय आहे त्यांच्या बरोबर. ती 53 धावांची मॅच आहे आणि त्या 53 धावांची चिरफाड कशा पद्धतीने केली जाईल. टॉस कबॉच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहिलं जे बॅनर आहे त्याच्यावरती तुम्ही प्रतापगड पाहताय आणि अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना तुम्ही पाहताय. अटॅचमेंट. पुढचा बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल. बॅट स्विंग चांगली आहे परंतु टप्पा पॉपिंग क्रीज मध्ये पडतोय. येतोय तो डॉट बॉल. प्रतापगडचा रणसंग्राम अगदी आपण ज्या पद्धतीने पाहतो अफजल खानाचा वध, अफजल खानाला ज्या पद्धतीने वाघ नख्याने टराटरा छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडलं. इथे तो चांगला स्ट्रोक आहे. गॅप मध्ये बॉल आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. येतोय तो आणखी एक क्लासिकल स्ट्रोक. रन्स मिळतील 4. अजय मोरे बॅटिंग करतायत. चौकार डीजे. त्यांच्या बॅटमधून इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. अतिरिक्त उसळी घेतली बॉलनी आणि इथे मात्र बीट केलंय बॅट्समनला. अक्षय मोरे चांगली बॉलिंग करतायत पहा. एक चौकार आलाय परंतु अगदी दोन्ही बॅट्समनला त्यांनी रोखलंय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. बॉल झालेत 5 बॉल म्हणजे 1 बॉल बाकी आहे पॉवर प्ले षटकामधील अक्षय मोरे यांचा. राहुल बॅटिंग करतायत. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री लगत जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षितिज मोरे यांचं. शेवटच्या क्षणी त्याने बॉलवरती झडप मारली आणि हा बॉल थांबवलाय. धावा आल्यात त्या 2. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय. येत आहेत त्या 8 धावा. कोणती विकेटचं पतन नाहीये. ऐकूया आपण एक मराठी संगीत.
धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे इथून पुढे 18 बॉल आणि 45 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 15 धावा घ्याव्या लागतील टीम भैरवनाथ एरणे संघाला. पहिलं षटक चांगलं हाताळलं अक्षय मोरे यांनी, फक्त 8 धावा खर्च केल्या. कोणतीही विकेट त्यांना मिळालेली नाहीये, परंतु धावा त्यांनी कमी खर्च केल्यात. क्षेत्ररक्षणाची रचना तुम्ही पाहताय, अगदी जर आपण पाहिलं तर ऑन साईडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत बाउंड्री लगत. त्यानंतर काऊ कॉर्नर रिझनमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि तदनंतर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला डीपला क्षेत्ररक्षक तैनात केलेत. 5 क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लगत पाहायला मिळत आहेत. क्षितिज मोरे यांचा पहिला बॉल बॅकफुटला गेले, कट शॉट प्रॉपर खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी बॉलवरती. तोपर्यंत काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. धावा मात्र किती घेतल्या जात आहेत? 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात पहा. क्षितिज मोरे बॉलिंग करतोय. पहिला बॉल त्याच्यावरती पॉइंट रिजन मध्ये आक्रमण करताना आपल्याला अजय मोरे यांना पाहिलं, थोडंसं फंबलिंग करताना पाहिला क्षेत्ररक्षक, परंतु 1 रन त्यांनी मात्र अडवले. 3 धावा आल्यात. राहुल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. हो, आडव्या बॅटनी समोरच्या दिशेने स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. अक्षय मोरे नी एक सोपा झेल टिपलाय. पहिली विकेट येते. राहुल जाधव यांना परत जावं लागतंय. विकेटचं पतन डीजे. स्वप्नील जाधव, एक भाऊ मैदानाच्या बाहेर गेला, दुसरा भाऊ मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्वप्नील जाधव चांगली बॅटिंग आहे त्यांची आज. संघाला गरज आहे, गावाला गरज आहे, कारण हा सामना महत्त्वपूर्ण आहे. हो, लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बॉडी लाईनवरती ही बॉलिंग पाहायला मिळाली. पंच आमच्याकडे इशारा करतायत. हा 22 आहे, म्हणजे 1 रन त्यांना मिळतोय. धावांसाठी धावाधाव करावी लागेल. मोठे स्ट्रोक त्यांना खेळावे लागतील, कारण गावचं क्रिकेट आहे, ग्रामीण क्रिकेट आहे. गावचं क्रिकेट हे गावाच्या नावासाठी खेळलं जातं. गावचं क्रिकेट हे पैशासाठी खेळलं जात नाहीये मित्रांनो. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला चांगला खेळलाय. त्या ठिकाणी डीपला क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन कंप्लीट करतायत. दुसऱ्या रनसाठी जात असताना इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय समजण्या पलीकडचं क्रिकेट पाहायला मिळाला. अतिघाई संकटातली रन्स घेण्याची गरज नव्हती. अजय मोरे अगदी जातील तंबूच्या आसऱ्याला आणि आराम करतील. ऐकूया आपण एक मराठी संगीत. आई स्टार्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आशिष बॅटिंग साठी आले, त्यांना मात्र कोशिश करावी लागेल या मॅच मध्ये. तर इथून पुढे धाव संख्या फक्त आणि फक्त स्कोरबोर्डती लागते 13 धावा. हो, चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. इथून पुढे 40 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 चा खेळ आहे आणि जिथे मात्र 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. क्षितिज मोरेनी चांगली बॉलिंग केली या मॅच मध्ये. शॉर्ट पिच बॉल आहे, त्याच्यावरती आक्रमण केलंय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये अप्रतिम, अविश्वसनीय, दर्जेदार क्लासिकल स्ट्रोक. रन्स मिळतील या बॉलवरती 6. षटकार डीजे.
पर्यंत पोहोचू. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथून पुढे 34 धावांची गरज आहे. म्हणजे 17च्या सरासरीने ही धावसंख्या तुम्हाला कंप्लीट करावी लागेल. ज्यावेळेस एक षटकाचा खेळ समाप्त झाला त्यावेळेस मात्र 3 षटकांमध्ये 15ची सरासरी हवी होती. ती सरासरी वाढले म्हणजेच प्रति षटकामागे तुम्हाला 17 धावा घ्याव्या लागतील. स्पर्धा पाहताय तुम्ही, सोन्याची स्पर्धा आहे. अर्थात श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2024 गोल्ड कॉईन आहे. मालिकावीर किताब कोणाला जाईल आणि या स्पर्धेचा राजा चॅम्पियन संघ कोणता होईल, हे सर्व प्रश्न आहेत ना, ते अगदी काही तासावरती आलेत आणि त्याची उत्तरं मात्र तुम्हाला मिळतील. अंतिम दिवस आहे, डे क्रमांक 2 आहे. रामलीला मैदानावरून तुम्ही लाईव्ह पाहताय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्ह पाहिलं जात आहे. आणि षटक क्रमांक 3चा पहिला बॉल. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज नाहीये त्या ठिकाणी, परंतु एक चिक्की धाव मात्र दोन्ही बॅट्समननी घेतले. 22 मध्ये रन काउंट केली जाईल. यष्टीरक्षक सोपान मोरे करतात त्या ठिकाणी जितेंद्र मोरे. जितू. इथून पुढे 33 धावांची गरज आहे. बॉल असतील 11. 300चा स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल तुम्हाला. हा बॉल. ओहो, मोठा स्ट्रोक खेळलाय. अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक. हवाई सफरने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. अगदी स्वागत कक्षाला दिलेली ही मानवंदना. बॅट्समन आहेत स्वप्नील जाधव. गाव आहे इरणे. येतोय तो षटकार साधावा. डीजे. आणि 27 धावांची गरज आहे. हा बॉल. शॉर्ट पिच बॉल. त्याला पुन्हा एकदा हवामध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल पडेल परंतु कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली बॅटिंग आहे मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील जाधव, राहुल जाधव यांचे भाऊ आहेत आणि पहा, गावासाठी आणि आपल्या आज गावच्या प्रतिष्ठेसाठी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 28 धावा स्कोरबोर्डती लागतात. म्हणजे इथून पुढे 25 धावांची गरज आहे. 9 बॉल 25 धावा. ह्या धावा होऊ शकतात या मैदानावरती. हो, आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. गॅपमध्ये 2 क्षेत्ररक्षक येतील आणि टिपलाय झेल. क्षितिज मोरेचा रनिंग कॅच तुम्ही पाहिला. चांगला झेल टिपलाय. महत्वपूर्ण विकेट होती. स्वप्नील जाधव चांगली बॅटिंग करून मैदानाच्या बाहेर जातील. विकेटचं पतन. डीजे प्लीज. तर विकेटचं पतन झालंय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅट्समन विठ्ठल आलेत. हे विठ्ठला, आता तुझ्या हातामध्ये हा सामना आहे आणि त्यांनी आल्यानंतर तडाखा दाखवलाय. अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. जोरकर स्ट्रोक दिलाय. दणका बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय तो चौकार. चांगली बॅटिंग. विठ्ठल आलेत मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे आपण विचार केला तर 7 बॉल 21 धावांची गरज आहे. या बॉलवरती जर एक मोठा स्ट्रोक आला 4 किंवा 6 धावांचा तर अगदी शेवटच्या षटकांमध्ये धावा कमी राहू शकतात टीम एरनेच्या बाजूने. हा शेवटचा बॉल. खोलवट टप्प्याचा बॉल. अप्रतिम यॉर्कर. पहा तुम्ही, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. म्हणजे इक्वेशन सेम राहिलंय. जिथे 7 बॉल 21 धावांची गरज होती ना, तिथे मात्र हा बॉल डॉटने 6 बॉल 21 धावा हव्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल आपण पाहूया, परंतु ऐकूया एक मराठी संगीत.
बॉल 21 धावांची गरज आहे. हे इक्वेशन आहे आणि सोपान मोहन मोरे बॉलिंग मार्कवरती सज्ज होतील. ओल्ड इज गोल्ड लेजेंड खेळाडू आहेत. पहिला बॉल टाकतायत. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या खूप बाहेरून चाललाय. पंचांनी सांगितलंय हा वाईट बॉल आहे, म्हणजे हा बॉल त्यांना पुन्हा टाकावा लागेल. इक्वेशन असेल 6 बॉल 20 धावा. क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जाणार नाहीये आम्ही कोणत्याही प्रकारचं भाकीत करणार नाहीये. पहिला बॉल, या बॉलवरती ऑन द राईज स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक लांबून येत आहेत. 2 धावा घेतल्या जातील का? हो, इथे 2 धावा घेतल्यात. तिसरीचा प्रयत्न होईल का? थांबवलंय त्या ठिकाणी. 5 बॉल 18 धावांची गरज. 2 मोठे षटकार 2 बॉलवरती आले तर या मॅचमध्ये कायापालट होऊ शकतो. परंतु मोरिया 11 वासुदेव संघ आपण जर पाहिला तर त्यांच्याकडे खूप अनुभव आहे. अनेक स्पर्धांच्यात त्यांनी फायनल खेळल्यात. हो, चांगला स्ट्रोक आहे समोरच्या दिशेने. क्षितिज मोरेने काय केलंय तर झेल पकडलाय, म्हणजेच विकेटचं पतन होतंय आणि इथून पुढे इक्वेशन मात्र येत आहे ते किती 3 बॉल का 2 राहिले, म्हणजे 4 बॉल बाकी आहेत आणि धावांची गरज असेल इथून पुढे. 18 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही पाहताय, चांगली स्पर्धा आहे. डे क्रमांक 2 आहे. चांगल्या मॅचेस तुमच्यापर्यंत येत आहेत. पहा, हा प्रथम सी ग्रुप मधला पहिला सामना आहे जिथे मात्र टीम मोरिया 11 वासुदेव आणि टीम भैरवनाथ एरणे यांच्या दरम्यान सामना आहे. 4 बॉल 18 धावांची गरज. नवीन बॅटर आतमध्ये संदेश आलेत. बॅट स्विंग चांगली आहे, परंतु बॉलच्या लाईनमध्ये तुम्हाला यावं लागेल. आता मात्र आमचे ग्रामीण स्ट्रोक खेळले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रोकचं नाव आहे आंधळी स्ट्रोक. 3 बॉल बाकी आहेत, 18 धावांची गरज. स्ट्रोक चांगला आहे समोरच्या दिशेने, परंतु हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतील. एक सोपा झेल क्षितिज मोरेने सोडलाय. धावा किती घेतल्यासाठी जात आहेत? धावांसाठी धाव केली जाते. आतापर्यंत धावा त्यांनी घेतल्यात 3 धावा घेतल्यात, म्हणजेच पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. किंबहुना आपण जर पाहिलं तर धावांची गरज असेल इथून पुढे. किती झाले? 15 धावांची गरज. ओ, स्विंग, बॅट स्विंग चांगली. डॉट बॉल, शेवटचा बॉल असेल. 15 धावांची गरज. चला पुढील सामन्याची आपण तयारी करू. टीम निवडी आपण रेडी राहा आणि टीम देवसरे जसा सामना संपेल अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखल व्हाल. शेवटचा बॉल, ओ शेवटचा बॉल अप्रतिम टाकलाय. सोपान मोरे यांची बॉलिंग या ठिकाणी समाप्त झाले आणि रिझल्ट आहे तुमच्या समोर. हो यस, इथे मोरिया 11 वासुदेव संघाने हा सामना सहजरित्या आपल्या खिशामध्ये टाकलाय. अभिनंदन मोरिया 11 वासुदेव. आणि टीम भैरवनाथ एरणे यांचा प्रयत्न थोडासा कमी पडलाय. तुम्हालाही पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. चला लगेच आम्ही सामना सुरू करू. टीम देवसरे आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा. टीम निवडी आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. टीम निवडी. मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान आम्ही देऊ आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान